धाराशिव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारलेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेली परिस्थिती पाहायला मिळाली होती। खरीपाची पेरणी केली मात्र पाऊसच गायब झाला अशी परिस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत होती। त्यामुळे जी खरीपाची पिके आहेत त्या पिकांनी अक्षरशः माना टाकायला सुरुवात केलेली होती। मात्र रात्री धाराशिव जिल्ह्यात या पावसाला सुरुवात झालेली आहे। मी आता एका सोयाबीनच्या शेतामध्ये आहे। जर आपण पाहिलं तर हीच पिकं जी आहे ती कालपर्यंत माना टाकण्याची परिस्थिती जी आहे या पिकांची पाहायला मिळत होती। मात्र आता पाऊस झाल्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय। काल रात्रीपासून धाराशिव असेल, तुळजापूर असेल, लोहारा असेल, त्याचबरोबर कळंब आणि भूम परिसरामध्ये जो आहे तो समाधानकारक पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे कुठेतरी आता पिकांना जीवनदान मिळालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर केवळ सोयाबीनचं पिकाची जी आहे तो पेरा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। तर इतर क्षेत्रावर जर आपण पाहिलं तर उडीद असेल, त्याचबरोबर इतर देखील पिकं आहेत आणि पावसानं दडी मारल्यामुळे ही जी आहे ती शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा टाकलेलं होतं। मात्र आता कालपासून रात्रीपासून जो आहे तो पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि शेती शिवारामध्ये अशा पद्धतीनं जे आहे ती पाणी देखील आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आता परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळतोय। खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याची जी परिस्थिती आहे ती धाराशिव जिल्ह्यातील शेती शिवारात दिसताना पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।